दाजी देखील आपण पाहिली तर मग मिस्टर आदेश वळवीच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि फिंगर इज अप. पहिल्या चेंडूवर पहिलाच मोठा धक्का आपण पाहिला तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघाला मोठा धक्का म्हणजेच ते धक्का. ललित आउट. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. थँक्यू सो व्हेरी मच इझी. डेफिनेटली आपण पाहिलं तर गीत तर सुंदर ऐकायला मिळालं, परंतु तितका सुंदर मैदानाच्या आतमध्ये नजर आपण तर पाहिली, नजर टाकली. सध्या तरी आपण पाहिला तर काय नेमकं झालं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला ललित भोवर, आणि मग त्यानंतर नेमकं काय घडलं तर मग मिस केली लाईन, लाऊड अपील केली आणि मिळालं उत्तर पंचांनी दिलं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग थेट थोडंसं नाराज, हताश, निराश मनाने मात्र परतावं लागलं तिकडे. प्रवीण परेड मैदानाच्या आतमध्ये बर्थडे बॉय इन झालेत. उलटा लेग वर दिशा दिली आहे, फाईन लेगला खेळाडूंना बीट करत चेंडू करतोय वेगाने प्रस्थान, सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. प्रवीणच्या बॅट मधून आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकार. आरजे रवि किरिस्ता सुनने का गाना किरिस्ता ले बेटा थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण परेड आज वाढदिवस आहे त्यांचा, आणि आजचा दिवस काहीतरी खास आहे. उलटा चेंडू प्रवीण साठी पुन्हा एकदा मेजवानी आहे, आणि ही मेजवानी स्वीकारली जाते. आज दिवस आहे खास, आणि नक्कीच आहे प्रवीणची आज काहीतरी वेगळीच बात. खेळतोय नक्कीच झकास. चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं तर मग आज प्रवीण काहीतरी म्हणतोय, मी खेळाडू आहे अलग, माझी वेगळीच आहे झलक, आज खेळ करणार मी सगळ्यात अलग, आणि तोच करतोय. जबरदस्त बात बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या मॅच मध्ये राहिले हिरो. याही मॅच मध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवर होता गोलंदाज हिरो, परंतु त्यानंतर त्याच्या विरोधात प्रवीण ठरलाय हिरो. 2 चौकार. या दरम्यान थोडीशी लाईन मात्र बदललेली गेली, थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहिले तर गुडलँड स्पॉटला मात्र हा पिच करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बाउन्स मारतोय, त्यामुळे बीट झालेत प्रवीण, परंतु प्रवीणचा खेळ आपण बघितल्यानंतर जबरदस्त आहे, दर्जेदार आहे. हेच मैदान नाही तर अनेक मैदान त्यांनी गाजवलेत. यावेळेला आपण बघितलं तर लेग पकडण्याचा प्रयत्न केला होता वेगाने, मात्र प्रदीप पुढे आले. धाव तरी कंप्लीट झाले. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये प्रदीपवर देखील प्रेशर वाढलं गेलं होतं, कारण की एकाच अटेम्प्ट मध्ये चेंडूला पकडायचं होतं, फील्ड करायचं होतं आणि फेकायचं होतं, परंतु त्या प्रयत्नामध्ये चेंडूला पकडणं सर्वप्रथम ही मोठी गोष्ट होती, आणि तेच झालं नाहीये. त्यामुळे संधी मिळाली प्रवीणला 2 धावा. मी या धावसंख्या वाढली गेली आहे, डबल डिजिट 10 रन्स. गुरुनाथ कोम पाहिला फील्ड सेटअप करताना पाहायला मिळाले. समोर टाकलेला चेंडू पाहतोय आपण, अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला जातोय. फिल्डर तिकडे छान फिल्डिंग झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी
अखुड आली आहे. थोडस आपण बघितलं तर ॲक्युरेट थ्रो यायला हवा होता. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला धक्का दिला होता, परंतु त्यानंतर प्रवीणने दिलाय काहीतरी मात्र सुसवाडा संघाला दे धक्का. थोडस बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. आपली आज मात्र जी पारी खास मात्र पेश केली प्रवीणने. पहिल्या मॅच पासून दुसऱ्या मॅच मध्ये कंटिन्यू फॉर्म केलाय, परंतु आपण पाहिलं की अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. पाहूया दुसऱ्या ओव्हर मध्ये खेळ कशा प्रकारचा केला जाईल प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये बघूया. परंतु तत्पूर्वी जाऊया डीजेकडे. थँक्यू सो व्हेरी मच. इज पहिल्या ओव्हरचा खेळ पहिला 12 धावा मात्र जोडल्या गेल्या आणि आता दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग भावेश यांना स्ट्राईक मिळाली नव्हती आणि ती मिळाली आता. नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवर दीपेश. या टीमचे आपण बघितलं तर संकटमोचक खेळाडू ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर दीपेश यांना नेहमीच आपण पाहतोय आणि आता दीपेश मागच्या मॅच मध्ये 3 विकेट याने प्राप्त केले होते. लेफ्ट बॅटच्या रडार मध्ये फटका चांगला टायमिंग कमाल. चेंडू थेट निघून चाललाय. हाय हॅलो टाटा बाय बाय करत सीमारेखा पार आणि पाहतो या वेळेला दर्जेदार स्ट्रोक षटकार. मंचावर आगमन होताना पाहायला मिळत आहे. प्रमोदजी शेरकर साहेबांचा इथे शुभागमन झालेला आहे. वेलकम मनापासून आम्ही स्वागत करतोय. डेफिनेटली आपण बघितलं की पद्माकरजी शेरकर साहेब आहेत, कारण की ते आमच्यापर्यंत नक्कीच थोडासा नाव मिस्टेकली पोहोचला होता. सध्या तरी आपण पाहिलं तर चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जी ट्रॉफीज आपण पाहतोय. नंबर 1 ची ट्रॉफी आपण पाहिला जी आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की यावेळेला मैदानाच्या आतमध्ये देखील धावसंख्या वाढलेली आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आहे 19 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. फिल्डर तिकडे थोडेसे लांब आहेत. ओ हो प्रयत्न केले, परंतु नक्कीच त्यांच्या डोक्यावरून चेंडू प्रस्थान करताना पाहायला मिळाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी जाताना पाहायला मिळाला. 4. थँक्यू डीजे. चौकार मात्र येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचली गेली आहे 23च्या घरामध्ये. या दरम्यान आपण पाहिलं तर मग चांगला चेंडू पाहतोय. बॅटची कडा प्रवीणचा मात्र आपण पाहिलं तर खेळ मात्र इथे समाप्त केला जातोय. बघा थोडस आपण पाहिलं तर प्रवीणने आज अग्रेशन दर्शवलं गेलं, मात्र आपण पाहिलं की या दरम्यान आपण बघितलं की बॅटची हलकीशी कडा आणि आपण पाहिलं तर मग विकेट किपरचा सहारा आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे. पंचांनी नक्कीच आपण बघितलं तर इशारा पोचवला गेलाय, परंतु नक्कीच आपण पाहिला की महत्वपूर्ण सूचना आली आमच्यापर्यंत, खास करून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या थ्रू. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला मी विनंती करतोय, आदिवासी प्रीमियर लीग जो आपण पाहिला तर हंगाम येतोय आणि या APL साठी ज्या ज्या खेळाडूंची मात्र निवड झालेली आहे त्या खेळाडूंनी मात्र मी रिक्वेस्ट करतोय की आजची डेट मात्र लास्ट आहे, कारण की त्यांच्या मात्र आपण बघितलं तर जो प्रवेश शुल्क आहे म्हणजेच खेळाडू फी आहे ती मात्र 500 रुपीज 500 रुपये तुम्हाला जमा करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना खास करून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या थ्रू आम्हाला मिळालेली आहे. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ग्रुपवर स्कॅनर आहे, त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन देखील पे करू शकताय, कारण की आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली गेली आहे. कारण की अंतिमचा दिवस आहे हा प्रवेश शुल्क जमा करण्याची आणि ही सूचना तुमच्यापर्यंत देण्याचं कार्य मी करतोय. मैदानाच्या आतमध्ये वळतोय. नवीन बॅटर आलेत. विशाल परेड फटका हवेत. फिल्डर तिकडे झेल कंप्लीट. विशाल आले आणि विशाल देखील गेले.
मात्र आपण पाहिले तर मग आणखीन एक धक्का गावदेश्वर शिलोतर टीमला. हरी हरी ये माझे मंगारी ये रंग रंग ये माझे मग मग ये हरी हरी ये माझे मंगारी ये अगं दर्पणाचाय तू ये नाग पोयरे दर्पणाचाय मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग विकेट डाऊन होण्याचा सिलसिला सुरू झालाय. नेमका आपण पाहिलाय नक्कीच आपण बघितलं की झालंय काय ते देखील निरीक्षण करावं लागेल. कॅच तर डेफिनेटली मग तिथे पकडलेला आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकतोय तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय बघा गोलंदाजी ऍक्शन थ्रो आहे की नाही ते चेक करायचं आहे, परंतु नक्कीच आपण पाहिलं ते आता चेक केलं जाईल. बघा आमचे तिसऱ्या अंपायर्सने देखील चेक केलं आणि सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. व त्यामुळेच आपण पाहिलं की मग फलंदाज हा बाद. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की आउटफील्ड अंपायरने देखील लक्ष ठेवायला हवं. नक्कीच आपण पाहू शकतोय नेक्स्ट बॉलवर डेफिनेटली आपण पाहू शकतो की या वेळेला जर मनामध्ये शंका असेल डाऊट असेल, कारण की ऑनफील्ड अंपायर्स देखील आहेत तिकडे, परंतु नक्कीच ऑनफील्ड अंपायरनेच आपण पाहू शकतोय आपण बघितलं की इथे रिव्ह्यूची डिमांड केली होती. मैदानाच्या आतमध्ये विशाल आले होते, ते परतल्यानंतर पण पाहतोय की आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नवीन बॅटर मिस्टर महेंद्र. आणि तीन एक आपण पाहिलं तर दर्जेदार खेळाडू आहेत. धाव फलकावर नजर टाकूया आपण 23 धावा देखील आहेत तिकडे आणि या ओव्हरचे चेंडू कंप्लीट झालेले पाहायला मिळत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये दीपेशने आपण पाहिलं ना तर आपल्या संघासाठी या गोलंदाजीमध्ये नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लेफ्ट हँडेड बॅटर महेंद्र आणखीन एक बिग हिटर खेळाडू पाहतोय आपण. उचली किनारा चेंडू पाहतोय गुरुनाथचं मात्र गुड किपिंग पाहायला मिळते मागे. अगदी आपण बघितलं तर डेफिनेटली अंपायर कशासाठी आहे वाईट साठी. नक्कीच वाईट साठी मात्र पुढे एकदा अंपायरचा हा रिव्ह्यू असेल आपण बघू शकतोय की आहे की नाही तो देखील आपण करूया चेक. अंपायर डिसिजन काय आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की गोलंदाजाने चेंडू हाताळला गेला त्यानंतर अंपायर देखील ऑन स्क्रीन येत आहे, तर त्यामुळेच लाईन मात्र क्लिअर दिसत नाहीये. ऑनफील्ड अंपायर डिसिजनच्या दिशेने आम्ही जातोय. नक्कीच आयोजक देखील तेच म्हणतात, त्याने देखील निरीक्षण केलंय, कारण की पंचांची भूमिका सध्या तरी आपण बघितलं की मग एक नाही दोन नाही तर 3 ते 4 मात्र तिसऱ्या अंपायरची भूमिका हे खेळाडू रोल करत असताना, कारण की कोणत्याही खेळाडूला मात्र आपण बघितलं तर त्याचा फटका लागला नाही पाहिजे, संघाला फटका लागला नाही पाहिजे आणि हाच विचार आहे. बॉल पाहिला आपण तर मग इनर एज होती, अंडरआर्म थ्रो आलाय, ॲक्युरेट थ्रो यायला हवा होता. थोडंसं पण बघितलं तर मग नाराज आणि त्या खेळाडूला देखील मग आता थोडंसं पण पाहू शकते तर मग समजावलं गेलं आपल्या
नक्कीच अंदाजामध्ये की कशा प्रकारे थ्रो यायला हवा होता. धावफलकाचा आपण विचार केला तर धावसंख्या पुढे वाढलेली बघायला मिळते आपल्याला 24च्या घरामध्ये. प्रदीप ज्यांना आपण पाहू शकतो या गोलंदाजीमध्ये महेंद्र आपण बघितलं ना तर एक चांगला हिटर खेळाडू आहे. आपल्या संघासाठी फिनिशरची भूमिका आहे नेहमीच पूर्ण करताना आपण पाहिलं आहे. आज आपण बघितले तर मिस्टर एचे नाही आहेत या टीममध्ये आणि एचे नाही आहेत. मग थोडीसं आपण पाहू शकतो की बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर मग त्यांची कमतरता जाणवते, कारण की 360 आपण बघितलं तर एक जबरदस्त फटकेबाजी करणारा खेळाडू. परंतु आता भूमिका महेंद्रच्या बॅटमधून फटका या वेळेला म्हणजेच आपण काय तर हा फटका देईल 4 धाव्यांचा झटका. चेंडू एक टप्पा बाउंड्री लाईनच्या पार, चौकार 4. थँक्यू डीजे. बघा चौकार येताना पाहायला मिळत आहे फिनिशरची भूमिका जी मी म्हणतोय ना की महेंद्र करू शकतोय. हो करू शकतोय आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे की प्रवीण आणि महेंद्र हे 2 लेफ्ट हँडेड बॅटरना या संघासाठी भरपूर धावा करताना मी पाहिलेत. नो बॉलचा इशारा या दरम्यान आपण बघितलं पंच रुपेश तांडेकर सरांनी मात्र लगेचच मात्र पोहोचवला आहे. ओव्हरस्टेप डेफिनेटली ओव्हरस्टेप केलाय आणि तेच सांगतात की कायदे में रहोगे तो फायदो में रहोगे, कारण की गोलंदाजी करताना ओव्हरस्टेप केला. लाईनच्या पुढे नक्कीच आपण पाहिलं तर मग पाय पडला गेलाय गोलंदाजी करताना आणि तेच प्रमुख कारण आपण पाहू शकतो की इथे ठरलं गेलंय एक्स्ट्रा. डेफिनेटली आपण पाहू शकतोय अक्रॉस द लाईन. पण एकदा आपण पाहिलं तर मग अपील केली जाते. 2 कर्णधार मात्र इथे जोडले जातील नेक्स्ट मॅच, कारण की दोन्ही कर्णधार इथे दाखल झालेले आहेत सध्या तरी आपण पाहू शकतोय. साई श्रद्धा ससूनवगर टीम आपण पाहतोय, त्यानंतर आहे गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा टीम पाहतोय, ऋतेश शेलका अँड टीम. आज कर्णधार मला वाटते बदललेत सध्या तरी आपण पाहू शकतो की नाही आहेत. मग याच दरम्यान फटका मात्र हवेत पाहतोय, उंचच उंच लांबच लांब चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. रणजित निंबाळकर सरांचा तावडीकरांची आणबान शान चतुर्थ हिंद केसरी सर्जा अंतर देऊन बाजूला सरका. थँक्यू डीजे. 22च्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळते. धावसंख्या पोचली गेली आहे 38च्या घरामध्ये. 38 रन स्कोर बोर्ड वर आपण पाहतोय. मग आता असं वाटतंय की धावफलक आहे ना डेंजर एंडच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून आलंय. पुन्हा एकदा पाहतोय क्या बात आहे. नाही बाई नाही भीती जीव छत्रपतीचा छावा आणि येताना पाहायला मिळतात वारंवार 22च्या बॅट मधून 6 धावा. काय जबरदस्त फलंदाजी ज्या खेळाडूने केलाय आता षटकारामध्ये निवेश, तो खेळाडू म्हणजेच मिस्टर भावेश. ओहो या वडीलच आपण पाहिला तर मग थोडासा हा चेंडू दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रदीप पाहिला आपण तर गोलंदाजीमध्ये आज भरपूर मात्र समाचार घेतलाय. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते, पोचली गेली 45. थोडासा आपण बघितलं तर आडव्या बॅटने करून नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईल एकचे खेळाडू मात्र चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं फेकलं गेलं खराब थ्रो आणि त्याच खराब थ्रोचा नतीजा पाहायला मिळतोय की जवळजवळ 1, 2 आणि तब्बल 3 धावा ह्या जोडल्या गेल्या ते या चेंडूवर आणि या 3 धाव्यांनी धावसंख्या पोचली गेली आहे 49. 48 डेफिनेटली बघा नक्कीच आमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवलं की 48 झाल्यात आणि 49 धाव्यांचं लक्ष असेल. आज सध्या तरी आपण बघू शकतो की विचारा टॉसबॉक्सच्या दिशेने देखील आपण जोडूया. तेथे 2 कर्णधार हा देखील आपल्याला पाहायला मिळतील.
हॅलो, चला टॉस आपण करूया. दोन कर्णधार इकडे आपण पाहिले तर मग एका बाजूने लोकेश, चला दोन कर्णधार इथे आलेले आहेत. टॉस आपण करूया. कोण कॉल देत आहे? ससनगर टीमकडून कॉल. छापा. नेमकं काय आलंय तर काटा. लगेच चवा कॉल दिला होता ससनगर. तर लक्ष मोठं आहे 48 पूर्ण करायचं आहे. आणि कशा प्रकारे तर पाहूया. आदेश आणि किरण यावेळेला आपण पाहू शकतोय हा चेंडू पण पाहिला तर मग शॉट अप दी लेन चेंडू होता. पूल काढण्याचा प्रयत्न झपाट्याने धाबा जोडण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय झालंय तर जवळजवळ आपण पाहू शकतो की मग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. आणि नेमकं काय घडलंय ते देखील पाहण्यासाठी पुन्हा एकदा पंचांनी DRS चा वापर केलाय. बघा तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलंय की फलंदाज नॉट आउट असेल. बघा सुरक्षितरित्या ह्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. लक्ष मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याची वाटचाल मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहतोय आपण स्लॉक करण्याचा प्रयत्न पाहतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर सेटअप आहे तिकडे. तिकडे पाहिलं आपण चेंडूला पकडले गेले फील्ड केले तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या भूमिकेत अमृत यांना पाहतोय आपण. शिलोतर संघ या मॅच मध्ये आपण बघितलं थोडासा फ्रंट फुटवर आपल्याला बघायला मिळतोय. डेफिनेटली त्याचं कारण आहे काय तर नेमका
की जवळ की त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली आणि तिथून एक चांगला टार्गेट सेट केला, म्हणजे टफवाला टार्गेट त्याला म्हणतो ना. आणि मग थोडंसं पण बघितलं की मग प्रेशर देखील असेल चेसिंग करताना काहीतरी माता ससूपाडा टीमवर. आदेशचं चालणं अनिवार्य असेल आपल्या संघासाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अक्रॉस लाईन पाहतोय, लाऊड अपील केली होती आपण बघितले तर मग कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने. लेग बायचा इशारा मात्र मी येईल पाहतोय पण तर सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये बाउंड्रीज मात्र शोधण्याचा प्रयत्न डेफिनेटली करावा लागेल. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर मग 5 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजूने योगदान मात्र किरणचं देखील मिळणं अनिवार्य झालंय, कारण की इथे जर योगदान मिळालं नाही ना तर मग थोडंसं धीमा सुरुवात, परंतु या वेळेला क्या बात आहे, बॅटच्या रेडर मध्ये नक्कीच कडक फटका, दे धडक, सिक्सर कडक. किरणच्या बॅट मधून पाहतोय थेट हा केलेला प्रहार, षटकार 6. थँक्यू. बघा ज्याची गरज होती, कारण की अशा एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आणि ती गरज पुरवली गेली आहे. आणि इकडे आपण पाहू शकतोय तर मग किरण तयार आहे, आता चॅलेंज आहे तर स्वीकारले त्यांनी देखील. थोडासा आपण बघितलं तर हा लेंथ मात्र बदलण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मिळते, धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. धावसंख्या पोचली गेली आहे 12 या आकड्यावर. लक्ष मॅचची कडा, विकेट किपरच्या मागे फाईन लेगचा खेळाडू फेम मध्ये पाहिलं आपण तर प्रयत्न केले होते, परंतु झेल हा ड्रॉप होताना पाहायला मिळाला. बघा बाउंड्रीच्या बाहेर हिमेश आहेत, त्याने जर कॅच पकडला बाउंड्रीच्या बाहेर तर मग 100 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. संतोष घोषे यांच्याकडून. आदेशचा फटका मात्र आपण वाले सरळ बॅटच्या साईडने खेळला जाते. प्रवीणचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिकडे. धाव 1 मात्र मिळेल, एका धावाने धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. पोचले गेले 14च्या घरामध्ये. म्हणजेच काय पाहिलं आपण तर ज्या सरासरीच्या नुसार धावा हव्या होत्या मात्र त्या मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहिलं तर थोडासा आपण पाहिलं तर मागे आहे, परंतु नक्कीच डबल डिजिट मध्ये 14 धावा म्हणजेच मॅच आहे ऑन. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धाब्यांची अजून देखील गरज आहे. बघा 12 चेंडू 35 धावा, एखादा ओव्हर नक्कीच आपण पाहिलं तर मग चांगला निवडावा लागेल, कारण की आता या 2 बॅटरना एक ओव्हर तर नक्कीच आडे हात घ्यावाच लागेल आणि त्यापैकी मी तर म्हणेन की हाच ओव्हर आडे हात घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला धावा सक्सेसफुली चेस करायच्या आहेत. आदेशकडे क्षमता तर आहे, परंतु क्षमतेनुसार मात्र ती कामगिरी मात्र होताना पाहायला मिळेल का. किरण बॉलिंग ट्रॅकवर ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र आपण पाहिला तर मग खेळला गेलाय, टॅप केलं गेलं होतं, मिसफील्ड झाली. पाहतोय आपण या वेळेला मिसफील्ड करून चालणार नाहीये, कारण की या मिसफील्डमुळे आपण पाहू शकतो ना नुकसान भरपूर होऊ शकतो, कारण की एक चांगला बॅटरला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळू शकते आणि त्यामुळे तुमचं नुकसान मात्र इथे होताना पाहायला मिळेल. धावसंख्या वाढलेली आहे 16. तिकडे आपण पाहिलं तर मग 33 धावा अजून देखील हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी. पंच केला जातोय बॅकफुटला, चांगला गॅप मधून इंटू द गॅप चेंडू सीमारेखा पार पाहायला मिळेल. आदेशच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक, चौकार 4. थँक्यू. बघा अशा प्रकारचे स्ट्रोक येतील तर नक्कीच आपण पाहू शकतोय की गायत्री माता ससूपाडा संघ इथे पुढे येताना पाहायला मिळेल आणि त्यांचे प्रयत्न आहेत की आम्ही अशाच खेळणार आणि मॅचला जिंकण्याच्या दिशेने जाणार. शॉट दी लेंथ, यावर मात्र आपण पाहिलं तुटून पडलाय मिस्टर आदेश वळवी. जबरदस्त फटका, रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये स्टँड अँड डिलिव्हर, षटकार 6 धावा. पहिल्या 3 चेंडू मध्ये तब्बल आलेल्या 12 धावा
मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहू शकतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. 9 चेंडू 23 धावा. आदेश वळवी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपल्या नावाची धुमचाक माजवत असताना. ओहो, हा देखील आपण बघितलं तर आपल्या झोनवरचा चेंडू होता. पहिलं या वेळेला मात्र आपण बघितलं की डॉट येताना पाहायला मिळतोय, परंतु आदेशला मात्र नक्कीच रोखण्यासाठी किरणला आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग जान टाकली आहे. येणारे 8 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. किरण यांचा पुढचा चेंडू लेफ्ट केलाय, हवेत पाहतोय फिल्डर तिकडे. फिल्डरच्या माध्यमातून चुकी आणि या वेळेला चुकीला माफी नाही. 2 धावा. धावा 2 जोडल्या गेल्यात. मॅच आपण पाहिली आहे तर रंग बदलताना पाहायला मिळाली आहे. गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघ धावा रोखण्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं ना तर थोडासा कमी पडताना पाहायला मिळतोय. बघा आता 7 चेंडूचा खेळ आणि या 7 चेंडू मध्ये 21 धावा हे जिंकण्यासाठी हवेत. शॉट दिलेत बॅटच्या पट्ट्यामध्ये. या वेळेला नाही का ना दुःखा, मात्र हा चेंडू पाठवलाय आदेशने बॅट मध्ये पाहायला मिळेल डेफिनेटली मोठावाला छक्का. 6. कैसे हैं आप लोग? ओहो, बघा काय झालंय नेमका तर धावा देणार निकेश षटक. आता 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 6 चेंडू 15 धावा. प्रवीणला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग आपला किरदार, आपला रोल, आपली भूमिका स्पष्ट मात्र आता पूर्ण करावी लागेल. जसं म्हणतात ना की वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतंय. आता आपण बघितलं तर नक्कीच झिजलेत परंतु चमकेल कोण. एका बाजूने शिलोतर टीम, दुसऱ्या बाजूने काहीतरी मात्र ससूपाडा टीम आहे. समोर आता चेंडू 6 आणि त्यांना मात्र 6 चेंडूमध्ये हव्या आहेत 15. बघा या मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात तर जवळजवळ धावा किती आल्या आपण पाहिलं तर 20 धावा आल्यात मागच्या 6 चेंडूमध्ये. आणि तेच मी म्हटलं होतं की या ओव्हरला आडेहाट घ्यावं लागेल आणि घेतलं. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण बघितलं तर पार्टनरशिप छान बिल्डअप केली, परंतु आदेशने खास करून त्या ओव्हरला आडेहात घेतलं. आता किरण असतील 6-15. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण परेड लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, परंतु आता आपण पाहू शकतोय की किरणचा इंटेन काय असेल. 15 धावा डेफिनेटली होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी चांगला खेळ. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र आपण पाहू शकतोय मोकळी सूट दिली नाहीये. 1 धाव तर मिळाली आहे. आदेशाने मात्र आपण पाहिलं सरळ नकार दिलाय, कारण की आता आपण पाहिलं की येणारे 5 चेंडू आणि 14 धावा हे मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं शर्तीचे प्रयत्न इथे करताना पाहायला मिळतील. ज्या परीने म्हटलं जाते ना की नक्की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाहीये. त्याच्यासाठी मनामध्ये ही जिद्द जपवावी लागते. मनामध्ये जिद्द जपून मात्र आता आपण पाहिलं तर येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये 14 धावा पूर्ण करण्याची गरज आहे. एका बाजूने प्रवीण तर दुसऱ्या बाजूने आदेश. फटका खेळला जातोय हवेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. प्रॉपर टायमिंग नाही आहे. 1 धाव तर मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेकी आले, अमृत पुढे आले तर चेंडूला पकडला येतात, पण 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. कशमकश भरा मुकाबला आहे, काटेदार मुकाबला आहे, रंगतदार मुकाबला आहे, मसालेदार मुकाबला आहे. मुकाबला मात्र आपण बघितला तर हा सुपर हिट आहे. बघा इथे आलेल्या 2 धावा आणि तिकडे आपण पाहू शकतो समीकरण पलटताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 4 चेंडू आता असतील आणि 12. 4 चेंडू 12 धावा. वेगवान चेंडू पाहतो या वेळेला. गोलंदाज मात्र आपण पाहिलं तर प्रवीण परेड आपण पाहिलं तर या वेळेला एक चांगली गोलंदाजी करतायत. आदेश नाराज होताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण बघितलं तर 37 वर आहे. आपण पाहिलं तर येणारे 3 आणि या 3 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके मॅचला संपवू शकतात, परंतु प्रवीण आहे, कच्चा खिलाडी नाही तर पक्का खिलाडी आहे. फटका समोर खेचला, फिल्डर ललित येतात दूरून मात्र एका टप्प्याने अंतिम वर मात्र आपण पाहिलं तर चेंडू पाहिला अंतिम टप्प्यामध्ये गेला बाउंड्रीलाईनच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावा आल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच मध्ये आपण बघितलं तर भरपूर इंटरेस्ट आहे. 2 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि आता 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर गरज आहे 8 धाव्यांची.
2 चेंडू 8 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर या चेंडूवर धावा घेणं अनिवार्य झालंय. प्रवीण मात्र आपण बघितलं ना तर एक इतिहास मला अजून आठवते. जय बजरंग पालना पाड्याच्या मैदानावर ओपनचा संघ होता संतोष जाधव, पिन्या जाधव, त्यांचा संघाला मात्र त्यांनी डॉमिनेट केलं होतं. नक्कीच विजय जाधव सारखा खेळाडू, पिन्या जाधव सारखा खेळाडू आणि फायनलच्या मॅच मध्ये SB बीबी पाडा संघाकडून काय मॅच विनिंग गोलंदाजी प्रवीणने केली होती ना, तशी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे प्रवीणकडे. परंतु धोन मध्ये 8 हवे आहेत. आता आपण पाहू शकतोय हा बॉल समोर टाकला गेलाय. एक धाव तर मात्र डेफिनेटली मी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. दुसरी धाव पूर्ण होईल का? होईल का? हो हो झाली आहे. एक चांगला थ्रो यायला हवा होता परंतु तो आला नाहीये. बघा मेजवानी अजून देखील आहे, संजीवनी आहे, कारण की इथे आपण पाहिली आहे तर 1 चेंडू आणि आता 6 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज वाला मुकाबला, रंगतदार मुकाबला, काटेदार वाला मुकाबला, पैसा वसूल वाला मुकाबला आपण पाहतोय. दुपारच्या 17 मध्ये आपण पाहिलं तर मग 2ची वेळ आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग सगळ्यांना भूक लागली असेल जेवणाची, परंतु खेळाडूंना भूक लागली ती म्हणजे धाव्यांची. एका बाजूने रोखायच्या, दुसऱ्या बाजूने टोकायच्या. 1 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज आपण पाहतोय. मुकाबला आपण पाहिला तर जबरदस्त झालाय. व्होल्टेज, हाय व्होल्टेज वाला मुकाबला, काटेदार मुकाबला. 1 चेंडू 6 धावा. हो हो हा चेंडू मात्र आपण पाहिला लेगवर आणि आपण पाहू शकतो कमजोरी पकडली गेली आहे गोलंदाजाने आणि मॅच मात्र जिंकला गेलाय गावदी स्पोर्ट्स शिलतर संघाने. यावेळेला आपण पाहू शकतोय सामन्यामध्ये विजय 6 धाव्यांनी. मात्र एक जबरदस्त फाईट काहीतरी मात्र ससुपाडा संघाने दिली आहे. आणि आपण पाहू शकतोय हा सामना मात्र आपण बघितला तर एक रोचकदार, रंगतदार आणि काटेदार पाहायला मिळाला. प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने देखील आपण पाहतोय, वाटचाल करतोय. तर प्लेअर ऑफ द मॅच मध्ये निवड कोणाची केली जाते तर 2 खेळाडू आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो खास परफॉर्मन्स आपण बघितलं तर मग मिस्टर